आपण मागच्या तासाला साहित्याची भाषा या प्रकाराला आपण सुरुवात केलेली आहे. गेल्या 2 दिवसापासून आपण साहित्याची भाषा या प्रकरणाच्या प्रस्तावनेचा विचार करत आहोत. कारण ज्या प्रकरणाला आपण सुरुवात करत आहोत त्या प्रकरणाची पार्श्वभूमी, त्या प्रकरणाचे स्वरूप इत्यादी घटकाचा आपल्याला विचार करावा लागतो. मगच आपल्याला प्रत्यक्ष त्या प्रकरणाला आपल्याला सुरुवात करता येते. साहित्याची भाषा या प्रकरणाचा विचार करत असताना आपण भाषा कशाला म्हणतात, भाषा म्हणजे काय, भाषेचं स्वरूप काय आहे याचाही आपण विचार केलेला आहे. मानवी जीवनामध्ये भाषेला किती महत्त्व आहे, किती अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे याचाही विचार आपण कालच्या तासी केलेला आहे. आणि या विविध घटकाचा विचार करत असताना साहित्याची भाषा या प्रकरणाचा विचार करत असताना साहित्याच्या भाषेला पूरक कोणकोणत्या भाषा आहेत, साहित्याच्या भाषेचा विचार करत असताना इतर कोणकोणत्या पूरक घटकांचा विचार करावा लागतो त्याचाही विचार आपण या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. फक्त साहित्याची भाषाच हे प्रकरणाचं नाव आहे, फक्त साहित्याच्या भाषेचाच आपल्याला विचार करून चालत नाही. साहित्याच्या भाषेला जे काही आनुषंगिक घटक आहेत, जे काही पूरक अशा प्रकारचे साहित्याच्या इतर काही भाषा आहेत त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल. फक्त साहित्याच्या भाषेवरच आपल्याला अवलंबून राहून चालत नाही. इतरही घटक भाषेसाठी, साहित्याच्या भाषेसाठी उपयुक्त आहेत, त्याही घटकांचा आपल्याला या प्रकरणाच्या अनुषंगामध्ये आपल्याला विचार करावा लागेल. तर साहित्याच्या भाषेचा विचार करत असताना आपल्याला मौखिक भाषेचा सुद्धा विचार करावा लागेल. प्रारंभी सुरुवातीला मौखिक भाषेचा विचार करावा लागेल, त्यानंतर लिखित भाषेचा विचार करावा लागेल, त्यानंतर व्यवहार भाषेचा विचार करावा लागेल. पहा, साहित्याच्या भाषेला स्पर्श करण्यापूर्वी, साहित्याच्या भाषेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला मौखिक भाषेचा विचार करावा लागेल, त्यानंतर लिखित भाषेचा विचार करावा लागेल, त्यानंतर व्यवहार भाषेचा विचार करावा लागेल. या 3 भाषेचा विचार करून आपल्याला चौथ्यांदा 4 क्रमांकाला साहित्याच्या भाषेचा विचार करावा लागेल, त्यानंतर मग शास्त्राच्या भाषेचा विचार करावा लागेल. मुलांनो, अशा जवळपास साहित्याच्या भाषेचा विचार करत असताना इतर 4 भाषेचा आपल्याला विचार करावा लागतो. मगच आपल्याला साहित्याच्या भाषेचा आढावा घेणं गरजेचं आहे. आज आपण आता प्रत्यक्ष आपण या प्रकरणामध्ये साहित्याची भाषा या प्रकरणामध्ये मौखिक भाषा या घटकाचा विचार करणार आहोत. परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न येतात, साहित्याच्या भाषेवर तर प्रश्न येतातच. असे छोटे छोटे साहित्याच्या भाषेमध्ये काही उपघटक दडलेले आहेत, लपलेले आहेत, गुपित आहेत, गुप्त आहेत. हे गुपित घटक या घटकावर, कारण सध्या तुम्हाला एक टिपेचा प्रश्न आहे, त्या टिपेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. मग तेव्हा तुम्ही गोंधळून जातात, सर तर आपल्या अभ्यासक्रमात साहित्याची भाषाच हे प्रकरण आहे आणि मौखिक भाषा कसं काय टिपेमध्ये आलेलं आहे. साहित्याच्या भाषेला अनुषंगिकच, त्याला अनुसरूनच, त्याला म्हणजे असं पोषक अशा प्रकारचे या वेगवेगळ्या भाषासुद्धा त्यामध्ये दडलेल्या आहेत, गाडलेल्या आहेत. ते आपल्याला बाहेर काढावे लागतात, त्याचा शोध घ्यावा लागतो मुलांनो. म्हणून मौखिक भाषेचा आज आपण आजच्या तासाला विचार करणार आहोत. तर मौखिक भाषा कशाला म्हणतात? जी भाषा बोलली जाते त्याला मौखिक म्हणतात. मौखिक म्हणजे काय? जी भाषा बोलली जाते त्याला मौखिक भाषा म्हणतात. कारण समाजामध्ये, समूहामध्ये जी काही भाषा बोलली जाते, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, भाषा तर बोलावीच लागेल. कारण भाषा बोलल्याशिवाय माणसाचा व्यवहारच पूर्ण होऊ शकत नाही. व्यवहार पूर्ण करण्यासाठी भाषा नावाच्या साधनाचा,
वापर करावा लागेल, तेव्हाच माणसाच्या जगण्याला अर्थ किंवा व्यवहार पूर्ण होऊ शकतो, अन्यथा होऊ शकत नाही. आपण ती कोणती भाषा, जी भाषा आपल्या जगण्यासाठी वापरतो ती मौखिक भाषा. म्हणून पहिल्यांदा जे भाषेचे काही वेगवेगळे प्रकार आहेत, त्या वेगवेगळ्या प्रकारापैकी मौखिक भाषेला मानवी जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ स्थान आहे, अनन्यसाधारण अशा प्रकारचं स्थान आहे. म्हणून बोलीभाषा ही प्रधान आहे, प्रमुख आहे, सर्वश्रेष्ठ आहे. नंतरच्या भाषा सगळ्या गौण आहेत. पहिल्यांदा माणूस आपण बोलतो, पहिल्यांदा आपण व्यक्त होतो, पहिल्यांदा आपण प्रकट होतो, पहिल्यांदा आपण भाषा बोलतो, मग नंतर आपण लिहिण्याचा विचार करतो. म्हणून भाषेमध्ये मौखिक भाषा ही सर्वश्रेष्ठ भाषा आहे आणि मौखिक भाषेलाच आपण प्रधान भाषा असंही म्हणतो. गावामध्ये, खेड्यामध्ये, तांड्यावर, वस्तीवर, आदिवासी भागात, आदिवासी पाड्यावर, डोंगराळ भागात, नक्षलग्रस्त भागामध्ये आणि त्यात ग्रामीण भागामध्ये 100% निरक्षर लोक सक्षम भाषा बोलतात. ते लिहितात, त्यांना लिहिता येत नाही, त्यांना वाचता येत नाही, ते पूर्णपणे 100% निरक्षर, अडाणी आहेत, अनपढ आहेत. कोणत्या शाळेत गेलेले, लिहिता येत नाही, त्याला काही वाचता येत नाही, काहीच करता येत नाही, अक्षरांची ओळख सुद्धा नाही, आईची ओळख सुद्धा नाही. परंतु अशा प्रकारची माणसं कोणत्या शाळेत सुद्धा गेले नाहीत, शाळेतले संस्कार त्यांच्या मनावर बिंबवले सुद्धा गेलेले नाहीत. भाषा याला म्हणतात, भाषेची ही मुळाक्षर आहेत, भाषेची ही स्वर आहेत, व्यंजन आहेत. भाषा शिकण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी, बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी या बाराखडीचा अभ्यास करावा लागतो. या बाराखडीवरच ही भाषा अवलंबून आहे. मराठीला सुद्धा मुळाक्षर आहेत, हिंदीला सुद्धा मुळाक्षर आहेत, गुजराती, तमिळी, इंग्रजी सर्व भाषांना मुळाक्षर आहेत आणि या मुळाक्षरांचा पहिल्यांदा अभ्यास करावा लागतो. ते त्यांना माहीत सुद्धा नाही. तरीही अशा प्रकारची माणसं 100% निरक्षर असलेली माणसं, असाक्षर असलेली माणसं सक्षमपणे भाषा बोलतात. त्यांना शाळेत जाण्याचा म्हणजे गंध सुद्धा नाही, माहीत सुद्धा नाही. म्हणून मौखिक भाषा अगदी आईच्या गर्भात असल्यापासून त्या लहान गर्भावर भाषेचे संस्कार होतात, भाषेचे संस्कार होतात आणि ते मूल जन्माल्यानंतर ते मूल हळूहळू आपल्या घरात, आपल्या कुटुंबात जी भाषा बोलतात, जी मातृभाषा आहे, जी मदर टंग आहे, त्याचे संस्कार त्याच्या मनावर पडतात, बिंबवले जातात, बिंबतात आणि ते हळूहळू मूल भाषा बोलायला लागतं, ऐकून बोलायला लागतं. म्हणून भाषा ही काही नैसर्गिक संपत्ती नाही मुलांनो. भाषा ही नैसर्गिक संपत्ती नाही, तर भाषा ही अर्जित संपत्ती आहे, हे लक्षात घ्या. भाषा ही अर्जित संपत्ती आहे. अर्जित याचा अर्थ आपल्याला ती शिकावी लागते. बघा, लहान मुलं बघा, म म म म म प प प प प बा 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 अशा प्रकारची भाषा सुरुवातीला ते बोलायला लागतं, त्याला शिकावं लागतं. भाषा ऐकून काय होणार, शिकावं लागतं, प्रयत्न करावा लागेल ना. आपल्या तोंडातून, आपल्या मुखातून वेगवेगळे ध्वनी लहान मूल ते बाहेर टाकत असतं. म्हणून अशा प्रकारची जी भाषा आहे, ही भाषा बोलण्यासाठी काही शाळेत जावं लागत नाही मुलांना. कुटुंब हीच शाळा आहे, घर हीच शाळा आहे, परिसर, वस्ती, सोसायटी, सभोवतालची माणसं हीच शाळा आहे. यांच्या सहवासातून यांचे ध्वनी श्रवण करून, ऐकून लहान मुलं हळूहळू मोठी होतात आणि ती भाषा बोलायला लागतात. भाष म्हणजे काय, बोलणे. भाष हा संस्कृत धातू आहे. या संस्कृत धातूपासून भाष या शब्दाचा अर्थ बोलणे आहे. म्हणून आपण अशा पद्धतीची भाषा आपण शिकायला सुरुवात करतो मुलांना. आपण बोलतो, पण ज्या माणसाला लिहिता येत नाही, ज्या माणसाला वाचता येत नाही, ही माणसं बोलतात.
लिहिता येत नाही, वाचता येत नाही, मग त्यांना व्यवहार करता येत नाही, अजिबात नाही. अडाणी माणसं शिकलेल्या माणसापेक्षा कितीतरी पटीनं चांगला व्यवहार करतात, जगतात, बोलतात, समाजामध्ये वावरतात, हुशार आहेत, बुद्धिमान माणसं आहेत. त्यांना भाषा बोलता येते ना, संवाद साधता येतो, त्या भाषेच्या मध्ये व्यवहार पूर्ण करता येतो, त्या भाषेच्या माध्यमातून विनिमय करता येतो, विचार विनिमय करता येतो, आपल्या मधले विचार दुसऱ्याला सांगता येतात, बोलता येतात, दुसऱ्यानं काय बोललेलं आहे हे सुद्धा तिसऱ्यांना सांगता येतं. परंतु बोलणे काही काळानंतर नष्ट होतं मुलांना. उदाहरणामध्ये मी तुम्हाला ऑनलाईन शिकवलेलंच नाही, अध्यापन केलेलंच नाही, आणि मी सांगायला लागलो शाळा कॉलेजमध्ये, नाही मी आमच्या विद्यार्थ्यांना कोविड-19च्या काळामध्ये मी ऑनलाईन अध्यापन केलेलं आहे, असं मी बिनधास्तपणे विधान करायला लागलेलो आहे. आणि हे विधान खरं की खोटं काही काळानंतर त्याची शहानिशा आपल्याला करता येणार नाही. आणि त्याची शहानिशा जर करायचं असेल तर माझ्याकडे काहीतरी लिखित असावं लागतं मुलांना, लिखित असावं लागतं. आणि काही विद्यार्थी असं म्हणू शकतात की सरांनी आम्हाला शिकवलंच नाही, सरांनी आम्हाला शिकवलंच नाही. मी तर दररोज विद्यार्थ्यांना सांगतोय की बाबा रे, आपले ऑनलाईन क्लास सुरू झालेले आहेत, तुम्ही गुगल क्लासरूम जॉईन करा, कारण गुगल क्लासरूम हे आमच्याकडे पुरावा असतो आणि तो पुरावा विद्यापीठाला आम्हाला सादर करता येतो. मी कोविड-19च्या काळात, लॉकडाऊनच्या काळामध्ये ऑनलाईन क्लास घेतलेले आहेत. काय आपल्याकडे पुरावा? गुगल क्लासरूमचा पुरावा आहे. आपल्या गुगल क्लासरूमला कोड आहे, तो कोड विद्यापीठाला पाठवून दिला की लगेच गुगल क्लासरूमला ते भेट देऊ शकतात. किती विद्यार्थी आहेत त्या गुगल क्लासरूमला, किती विद्यार्थी दररोज गुगल क्लासरूम जॉईन करतात. असं मौखिक बोलल्यानंतर काही काळानंतर माझं बोलणं हवेमध्ये विरघळून जातं, नष्ट होतं, नाहीच होतं. पण जे लिहिलेला पुरावा आहे, टाईप करून मी PPT त्या माध्यमातून अध्यापन करत आहे, हा पुरावा कधीच नष्ट होऊ शकत नाही. म्हणून बोलणे काही काळानंतर नष्ट होऊ शकतं, पण लिहिलेलं नष्ट होऊ शकत नाही. आपण जे बोलतो ते मौखिक भाषा आहे, मौखिक स्वरूपामध्ये बोलतो, पण काही काळानंतर माणसाची स्मरणशक्ती ही शॉर्ट आहे मुलांनो. स्मरणशक्ती काय? शॉर्ट आहे. काही काळानंतर, काही दिवसानंतर माणूस ऐकलेलं, बोललेलं पूर्णतः विसरून जातो. काही भाग लक्षात राहतो, पूर्ण जे ऐकलेलं आपण ग्रहण केलं, श्रवण केलं, पूर्ण ऐकलेलं, ग्रहण केलेलं लक्षात राहत नाही, ते विसरून जातं. हा एक मौखिक भाषेचा दोष म्हणता येईल मुलांना. म्हणून आपण जे ऐकतो, आपण जे बोलतो, तोच विचार, तीच भावना आपण कागदावर जर लिहून ठेवली वहीमध्ये, तर आपण कदापि विसरू शकत नाही. आणि जेव्हा केव्हा आपण तो भाग, तो घटक विसरलेला आहे असं जर वाटलं तर आपण ती वही उघडून वाचू शकतो आपण. म्हणून इतकं महत्त्व लिखाणाला आहे मुलांना. मौखिकतेला तर आहेच, पण आपण मौखिक भाषेचं रूपांतर लिखित भाषेत जर केलं तर ते जास्त काळ टिकू शकतं मुलांना, विसरू शकत नाही. म्हणून मौखिक भाषा ही अधिक समूहनिष्ठ आहे मुलांना. मौखिक भाषा समूहामध्ये बोलली जाते, गावात बोलली जाते, तांड्यावर बोलली जाते, वस्तीवर बोलली जाते. ज्या ठिकाणी एकापेक्षा अनेक माणसं वास्तव्य करतात, अशा ठिकाणी मौखिक भाषा अधिकाधिक समूहनिष्ठ होताना आपल्याला दिसते. आणि मौखिक भाषा शैली ही संदेशवहनपर असते. मौखिक भाषा एका व्यक्तीकडला विचार दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो, लवकर पोहोचतो मुलांना. आपल्या गावामध्ये एखादी घटना घडली वर्षा गल्लीमध्ये, मग ती पाहता 0 मिनिटामध्ये खालच्या गल्लीला पोहोचते मुलांना. बघा, मौखिक विचार, मौखिक संदेशवहन काही क्षणामध्ये पसरत असतं. आणि त्यातल्या त्यात चांगली घटना
ही एका गलीतून दुसऱ्या गलीत पोहोचत नाही. पण वाईट घटना, दुःखद घटना, क्लेशदायक घटना अगदी 0 मिनिटामध्ये एका गलीतून दुसऱ्या गलीतून पूर्ण गावभर पसरत असते. मुलांना गावभर वाईट घटना 0 मिनिटांमध्ये पसरत असते. कारण ही मौखिक भाषेची ताकद आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण मौखिक भाषा अगदी काही वेळामध्येच, काही क्षणातच वाऱ्यासारखी पसरत असते सगळीकडे. फैलाव होत असतो, प्रसार होत असतो मौखिक भाषेचा. म्हणून मौखिक भाषा ही संदेश वहन करणारी ही सक्षम भाषा आहे. आणि अशा ही जी मौखिक भाषा आहे याला लिहिण्याचं आणि वाचण्याचं साक्षरतेची काही अट नाही. कुठलाही मापदंड या भाषेमध्ये आपल्याला सांगता येणार नाही. आणि अशा प्रकारची भाषा, मौखिक भाषा सुद्धा शिकलेल्या माणसाप्रमाणेच विचाराची देवाणघेवाण करत असते. विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचत असते. आणि ते चांगल्या पद्धतीने, अगदी गोड, मंजूळ, रंजक पद्धतीने मौखिक भाषा समाजामध्ये माणसं बोलतात. आणि त्याच मौखिक भाषेतून विनोद, चुटुकले, भेंड्या, गाणे, मनोरंजन, ज्ञान सुद्धा मौखिक भाषेतून समाजामध्ये मिळतं, समाजामध्ये पेरता येतं. आणि अशा प्रकारची जी भाषा ही मौखिक भाषा आहे. आता महात्मा फुलेंनी भारतामध्ये पहिली शाळा काढली. कधी काढली? 1848ला. कुठे काढली? पुणे येथे काढली. कोणत्या ठिकाणी काढली? भिड्याच्या वाड्यात काढली. पहा, महात्मा फुले हे भारतातील शाळा काढणारे पहिले व्यक्ती आहेत. आणि भारतातली पहिली मुलींची शाळा महात्मा फुलेंनी 1848 साली पुणे येथे भिड्याच्या वाड्यात काढलेली आहे. आणि त्या शाळेमध्ये पहिल्या शिक्षिका, आद्य शिक्षिका, आद्य मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले त्या शाळेमध्ये गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण द्यायचं काम करत. त्यापूर्वी शाळा नव्हत्याच. पहा, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कुठेतरी एक शाळा होती मुलांना, कुठेतरी एक शाळा. पारतंत्र्यामध्ये, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, निजाम राजवटीमध्ये कुठेतरी एक शाळा होती. कितीतरी मैलावर अंतरावर. 10वी नंतरचं शिक्षण घेण्यासाठी आपल्या इथं कुठे सुविधा नव्हती मुलांना. कुठे होती सुविधा? हैदराबादला सुविधा होती. आता पहा, त्या काळामध्ये, आज सुविधा आहेत सगळ्या, हैदराबादला आपला सहज जाता येत. पण त्या काळामध्ये 10वीच्या नंतरचं शिक्षण हैदराबादला घ्यावं लागत होतं मुलांना. अशा प्रकारचं शिक्षण सर्वांनाच शक्य नाही. सर्वांनाच हैदराबादपर्यंत पोहोचता येत नव्हतं. म्हणून सर्वच माणसं काही शाळेत जात नव्हती. मग शाळेत जात नव्हती, शिक्षण घेत नव्हती, म्हणून त्यांचे व्यवहार काही थांबत होते. व्यवहार थांबत नसतात मुलांना. व्यवहार हे चालतच असतात. माणूस जी काही प्राप्त परिस्थिती आहे, जी तत्कालीन परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये माणूस मार्ग काढतो. तो मार्ग काढणारा ते पहा, अशा प्रकारचा मार्ग काढणारं साधन म्हणजे भाषा आहे. मग त्याही काळात माणसं चांगल्या पद्धतीने जीवन जगली. लिहिता येत नाही म्हणून माणसं जगली नाही असं आहे का? नाही, अजिबात नाही. म्हणजे मौखिक भाषा सुद्धा मानवी जीवनामध्ये किती महत्त्वाचं स्थान आहे. मौखिक भाषेला पहा, आपण भाषेकडे दुर्लक्ष करतो. भाषेची आपण हेळसांड करतो. ही का भाषा आहे का? याला भाषा म्हणतात का? ही अडाणी माणसं आहेत, हे याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही. अरे बाबांनो, शिकलेल्या माणसापेक्षा अडाणी माणसं मौखिक भाषा कितीतरी चांगल्या पटीने बोलतात. अडाणी माणसं जी भाषा बोलतात पहा,
त्या मौखिक भाषेचं तुम्ही निरीक्षण करा, तुम्ही अवलोकन करा, ती भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्या भाषेमध्ये कितीतरी पदर आहेत, कितीतरी अंग आहेत, कितीतरी पैलू आहेत. भाषेचे असे कितीतरी अनंत पैलू त्यामध्ये दडलेले आहेत. बारकावे आपण शोधला तर आपल्या लक्षात कळेल, आपल्या लक्षात येईल की मौखिक भाषासुद्धा किती गुणवत्तायुक्त आहे. मौखिक भाषेमध्ये काय नाही, मौखिक भाषेत सर्व काही आहे मुलांनो. आपण जी सध्या भाषा आहे, प्रमाण भाषा, कोणती प्रमाण भाषा आपण जे बोलतोत आणि लिहितोत, प्रमाण भाषेचा जो मूळ झरा आहे ती मौखिक भाषा आहे मुलांनो. प्रमाण भाषेला शब्द, प्रमाण भाषेला सर्व काही पुरवण्याचं काम ही मौखिक भाषा करत असते. मौखिक भाषेमध्ये म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत, सुविचार आहेत, असे मुखोद्गत लोकांना पाठ आहेत आणि ते असं ओढून ताणून बोलत नाहीत. मौखिक भाषेमध्ये माणसं सहज बोलून जातात. कुठला आव, कुठला आविर्भाव अजिबात आणत नाहीत. सहज जो ओढा झरा असतो खळखळ वाहतो, खळखळ खळखळ बोलून जातात बस. आणि अशा प्रकारची मौखिक भाषा शैली संदेश वहन पोहोचवण्याचं काम सक्षमपणे करत आहे, सक्षमपणे करते. आणि बोली भाषेतील जे काही साहित्य आहे, बोली भाषेतील साहित्यामध्ये नाद आहे, लय आहे, ताल आहे, सूर आहे, संगीत आहे, रूप आहे, गंध आहे, तेज आहे, या सर्व गोष्टी आहेत. म्हणून मौखिक भाषा तासन तास ऐकावीशी वाटते. बघा तुम्ही ग्रामीण भागात जा, एखाद्या खेडेगावात जा, छोट्या वस्तीवर जा, कुठे जा, सारखं तासन इतकं गोड, इतकं मंजूर बोलतात, बस तासन तास ऐकावं असं वाटतं. तेव्हा मात्र आपल्या मनात विचार होतो, ही माणसं, या माणसांना कुठल्याही भाषेचं प्रशिक्षण मिळालेलं नाही, वर्गात गेलेले नाहीत, अक्षर गिरवलेली नाहीत माणसं, तरी उत्तम पद्धतीने मौखिक भाषा बोलतात. आणि ती देण या शिकलेल्या माणसाला मिळत असते. मुलांना भाषेचं खरं वैभव मौखिक भाषेमध्ये आहे. भाषेची सौंदर्यता, भाषेची गोचरता आपल्याला मौखिक भाषेमध्ये पाहायला मिळते. मुलांना आपण जर ते पाहिलं तर, चांगल्या पद्धतीने निरखलं तर, निरखून पाहिलं तर ते आपल्याला कळेल. कारण आपल्याकडे तशी दृष्टी असणं गरजेचं आहे. आता उदाहरण द्या, फार दूरचं उदाहरण घेऊ नका. आता या वर्षी थर्ड इयरला जे विद्यार्थी आहेत, थर्ड इयरला असलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांची आई वडील पूर्णच काही शिकलेले नाही, साक्षर नाहीत. त्या माझेच आई वडील घ्या, माझे आई वडील सुद्धा अडाणी आहेत, निरक्षर आहेत, अंगठे बहाद्दर आहेत. माझे आई वडील सुद्धा, या तुमच्या विद्यार्थ्यापैकी सुद्धा आई वडील तसे आहेत, तुमचे नातेवाईक सुद्धा बरेच तसे आहेत. तर माझ्या आईला आणि वडिलाला नाव सुद्धा लिहिता येत नाही, सही सुद्धा करता येत नाही, पण ती भाषा बोलतातच ना. शिकलेले नाहीत म्हणून, शिकलेले नाहीत, शाळेत गेलेले नाहीत म्हणून भाषा बोलताना ते कुठेच अडत नाहीत ना, कुठेच अडचण येत नाही. त्यांनी सहजपणे, निखळपणे, खळखळ ती भाषा बोलतात. आणि आपल्या भाषेपेक्षा, आपण शिकले असून सुद्धा आपल्या भाषेपेक्षा कितीतरी सुंदर भाषा बोलतात ते. आपण ती इतकी अडाणी आईवडला इतकी आपण सुंदर भाषा बोलू शकत नाहीत. इतकी मौखिक भाषा नितांत बोलतात.
कुठेही आडफाटा न येता, खाचखळगे निर्माण होत नाहीत बोलण्यामध्ये, त्याच्या संवादामध्ये सहज अशा प्रकारचा मौखिक भाषेचा प्रवास माझ्या कुटुंबामध्ये सुरू आहे, तुमच्या कुटुंबात सुरू आहे. आणि या मौखिक भाषेचे संस्कार लहानपणी आपल्यावर सुद्धा झालेले आहेत, हे विसरता कामा नये. आपल्यावर सुद्धा झालेले आहेत. हे अशा प्रकारचं सामर्थ्य, अशा प्रकारची ऊर्जा, शक्ती मौखिक भाषेमध्ये आहे, ते आपल्याला नाकारून चालणार नाही, अजिबात नाकारून चालणार नाही. कारण मौखिक भाषेमध्ये प्रचंड गोडवा आहे, सौंदर्य आहे, नादमयता आहे, सूर, सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या भाषेला पूर्ण वारसा मौखिक भाषेकडून मिळालेला आहे. आपण जे भाषेचा जेव्हा आपण अभ्यास करतो, भाषेचं जेव्हा आपण संशोधन करतो, या सर्वच गोष्टी कळत न कळतपणे मौखिक स्वरूपामध्ये आपल्या भाषेत आलेल्या आहेत, मौखिक स्वरूपामध्ये आलेले आहेत. पण याच मौखिक भाषेला आपण लिपिबद्ध करण्याचं जर काम जर केलं, लिखित स्वरूपामध्ये जर मांडण्याचं काम केलं, तर ती भाषा चिरकाल होऊ शकते. आणि या पिढी जर तुम्ही अशा पद्धतीने जर काम जर करण्याचा प्रयत्न केला, तर ते पुढच्या पिढीला लिहून ठेवल्यामुळे अभ्यास करता येईल, वाचता येईल, संशोधन करता येईल. पण लिहिलं पाहिजे ना. अशा बऱ्याच गोष्टी ग्रामीण भागामध्ये, म्हणी आहेत, उखाणे आहेत, वाक्प्रचार आहेत, शब्द आहेत, शिव्या आहेत. शिव्यांचा सुद्धा अभ्यास करता येतो ग्रामीण भागात. अशा कितीतरी सहज लोक बोलतात, मुद्दाम म्हणून नाही, बसता उडता शिव्या देतात. ए नालायका, ए मूर्खा, ए हलकटा, हे मौखिक भाषेतले शब्द आहेत. पण या शब्दांचा शोध शब्दकोशात सुद्धा मिळत नाही. असे कितीतरी शब्द मौखिक भाषेतले शब्द आहेत. त्या मौखिक भाषेतल्या शब्दांचा अर्थ शब्दकोशात सुद्धा भेटत नाही मुलांनो. बघा काय शब्द आहेत. त्या शब्दाला एक अर्थ, प्रत्येक शब्दाला अर्थ असतो मुलांनो, प्रत्येक शब्दाला अर्थ असतो. पण शहरातल्या माणसाला, शिकलेल्या माणसाला या शब्दांचा अर्थ डिक्शनरी घेऊन पाहावा लागतो मुलांनो. आणि खेड्यातल्या माणसाला जर विचारा तुम्ही, कोणतेही शब्द असू द्यात भाषेतले, मराठी भाषेतले, 0 मिनिटात सांगतात मुलांनो. इतकी अडाणी असून सुद्धा इतकी आकलन सुलभता त्यांच्यामध्ये नैसर्गिक पद्धतीने दडलेली आहे. इतके उदात्त आणि उतुंग भाषेचे ते वाहक आहेत. भाषा आपण जेवढ्या अधिक प्रमाणामध्ये वापरू, तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये भाषा ही प्रवाही होत असते, त्या भाषेला गती प्राप्त होत असते मुलांनो. आणि अशा प्रकारची ही मौखिक भाषा आहे. वेदाकाली परीक्षेमध्ये टिपेमध्ये प्रश्न येऊ शकतो मुलांनो. म्हणून हा घटक फार महत्त्वाचा आहे आणि फार काही अवघड नाही. आपण यावर सहजपणे आपण बोलू शकतो आणि लिहू सुद्धा शकतो मुलांनो. पण आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये विचार असला पाहिजे की मौखिक भाषेमध्ये कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत, त्या भाषेची कोणती मांडणी आपल्याला करायची आहे, करावी लागणार आहे. डोक्यामध्ये थोडीशी थीम असावी लागते, तेव्हाच परीक्षेमध्ये लिहिता येतं मुलांनो. आता मी जे मुद्दे मांडलेले आहेत, त्या मुद्द्याच्या अनुषंगाने यावर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने लिहू शकता म्हणून, खूप चांगल्या पद्धतीने पैकीच्या पैकी मार्क पडू शकतात. अशा पद्धतीने मौखिक भाषेचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. उद्याच्या तासाला आपण पुढच्या भाषेचा विचार करणार आहोत. या ठिकाणी मौखिक भाषा हा घटक संपलेला आहे. धन्यवाद.